नमस्कार झी 24 तास आज कौल 24चा यासाठी म्हणून आलेली आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये आणि माझ्या मागे आपण बघू शकता शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि सोबतच भाजप आणि काही नागरिक देखील आहेत जे या मतदारसंघामध्ये खासदार निवडून देणार आहेत। याच नागरिकांकडून याच कार्यकर्त्यांकडून आपण खरं तर नवीन जो खासदार होणार आहे त्या खासदाराने काय कामं केली आहेत किंवा या आधीच्या खासदाराने काय कामं नाही केली याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत आज कौल 24 मध्ये। आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडून माझा पहिला प्रश्न या कार्यकर्त्यांनाच असेल की भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पहिल्यांदा जाऊया, कारण आपल्याला माहिती आहे की पूनम महाजन 10 वर्ष इथून खासदार होत्या, त्यांनी काय कामं केलेली आहेत। भाजपच्या पूनम महाजन या इकडच्या 10 वर्ष खासदार होत्या, काय काय कामं त्यांनी केली आहेत आणि आता पुढचे 5 वर्ष तुम्ही जेव्हा पुन्हा एकदा भाजपला किंवा तुमच्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी तुम्ही मत मागताय तर लोकांना काय तुम्ही आश्वासन देणार आहात, काय कामं तुम्ही करणार आहात? सर्वप्रथम जीचं मी स्वागत करतो आमच्या टिळकनगरमध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, रासप, महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे काम या लोकसभेमध्ये केलं, या 10 वर्षापूर्वीची ही लोकसभा आणि आजची लोकसभा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आपल्याला माहिती आहे की इथून जर आपल्याला पार्ला एअरपोर्टला जायचं असेल तर कुर्ल्याला मग LBS जाम होतो, मग पुढे CST रोड जाम होतो, अशा प्रकारचं पोचायलाच इथून तिथे 2 तास लागत होते। सर्वात पहिलं जर काम कोणतं केलं असेल तर डायरेक्ट आता आपण छेडानगरला जर चढलो तर डायरेक्ट एअरपोर्टला उतरू शकतो, अशा प्रकारची एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या लोकसभेमध्ये झाली आहे। मेट्रोचे जाळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्र फडणवीस, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे मुंबईमध्ये सुरू केलं तर सगळ्यात जास्त फायदा या लोकसभेला होणार आहे। आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिली जी मुंबईत मेट्रो सुरू झाली त्याची पण डेव्हलपमेंट वर्सोवा असेल, घाटकोपर या लोकसभेमधून जाते। आता दुसरी मेट्रो चालू होणार जी मानकूरवरनं कुर्ला BKC करून DN नगर अंधेरीला जाणारे पूर्ण लोकसभा कव्हर करतोय। तिसरी जी मेट्रो अशाच प्रकारे जी जाणार आहे GP होती ठाणे, ती पण आमच्या या लोकसभेमधून जाते। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठं जाळं या लोकसभेमध्ये आदरणीय खासदार पूनमताई महाजन यांच्या प्रयत्नांनी, त्याचप्रमाणे आमचे मंगेश कुडाळकर आणि या लोकसभेतील सर्व आमदार यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपण बघतो भाजपनं असा दावा केलेला आहे की इथे कामं केलेली आहेत। तर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या मतदारसंघामध्ये कामं झाली आहेत का? मतदारसंघामध्ये तशी काही कामं झालेली नाही आहेत। मुळात असं आहे की इथे खासदार जो आता विद्यमान खासदार पूनमताई महाजन यांचे या ज्या विभागात आहे इथे येणं फार दुर्मिळ आहे आता सध्या स्थितीला। तर ह्याच मतदारसंघामध्ये काही कामं झालेली नाही आहेत, म्हणजे खासदार शोधावा लागतो इथे असं बघायला गेलं तर। जर त्यांनी कामं खासदार येत नाही इकडे, खासदार जर त्यांनी कामं केली असेल आतापर्यंत त्यांचं डिक्लेअर झालं असतं आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असती, पण अजूनपर्यंत त्यांचं इथे काहीच काम नाही आहे असं म्हणणं आहे। खासदार येत नाही असा आरोप होतोय। खासदार कधी आले होते इकडे या मतदारसंघामध्ये? या मतदारांना खासदार किती वेळा आले याची तर मी अशी शृंखला केली तर आज शिवजयंतीला आलेले, यावेळी दिवाळीला आलेले, इथे कितीतरी ठिकाणी नारळ फोडायला आले। आम्ही RPI इथे पंचशीलमध्ये रस्त्याचं नामकरण केलं त्याला आले, गणपतीला आले। मला वाटतं आठवड्यातून महिन्यातून कमीत कमी एक वेळा तरी टिळकनगरमध्ये विशेष लक्ष टिळकनगरमध्ये खासदारांचं आहे। बिलकुल। आता तुम्ही काय कामं तुम्हाला अपेक्षित आहेत की आता या पुढच्या खासदारांनी व्हावी? कारण पहिलं म्हणजे की सर्वात जास्त काम बोलाल की इथले कार्यसम्राट आमदार कुडाळकर साहेब आहेत, यांनीच केलेलं आहे की ज्या त्यांनी पूनमताईंचं काम आहे तर नाही केलेलं आहे त्यांनी, नाही असं नाही आहे, पण जितकं जास्त काम केलं आहे ते फक्त आमदार कुडाळकर साहेबांनी। एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कुडाळकरांनी काम केलं आणि पूनम महाजनांनी पण काम केलं, तुम्ही कसं बघता की हे काम झालेलं आहे का या मतदारसंघामध्ये? सब ये मतदारसंघ में कुछ काम तो हो नहीं रहा है, लोगों का काम नहीं हो रहा है। और मेरे मित्र सुषम जी ने बताया कि खासदार यहाँ पे आती हैं और शिवसेना ठाकरे गट के लोग बोल रहे हैं कि खासदार नहीं आती है। साहब मेरा बोलना ये है कि इम्पैक्ट प्लेयर होते हैं ना IPL में, उस तरीके से हम गेस्ट मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन रहे हैं जो आते हैं खाली गणपति में, नवरात्रि में और दर्शन देके जाते हैं। हम लोग खासदार नहीं चुन रहे, हम लोग अपना VIP गेस्ट चुन रहे हैं जो आके खाली शोभा बढ़ाए। बाकी 20 सालों से हमने यहाँ पे कोई खासदार चुना नहीं है। खासदार निवडला नाही असा आरोप होतो की काय वाटतं की खासदार आम्ही जो निवडलेला आहे तो गेस्ट खासदार सारखं काम करतो? अजून पण असं वाटतं की उमेदवाराला निवडायला वेळ लागतोय त्याच्यामुळे, आणि मतदारसंघाचा आरोप असा आहे की या ठिकाणी पूनम महाजन येत नाही? नाही, मग त्यांनी काय आरोप केला त्याच्यावर आम्हाला काय लक्ष द्यायचं नाही आहे। सर्व महायुतीच्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे, त्यामुळे आमचं कमळ हे आमचं उमेदवार असणार आहे आणि आम्ही तरी जोमाने काम करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो। जोमाने काम करू, कमळ हाच आमचा उमेदवार आहे असं म्हणतायत, काय प्रतिक्रिया?
कमळ आहे, पण आमचाही उमेदवार उभा राहील इथे. तर मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि आता माझं वय 76 वर्ष आहे. तर इथे काही गैरसोयी आहेत, तर त्या गैरसोयींचा आम्हाला खूप फटका बसतो. आता मी रस्त्याने चालताना किंवा पदपथावर चालताना मला सारख्या ठेचा लागतात. कित्येक वेळा अशा ठेचा लागल्यात की मी उडून रस्त्याच्या मधोमध आलो आहे आणि कित्येक वेळा गाडीच्या अपघातातून मी वाचलो आहे. तरी ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. इथल्या विद्यमान खासदाराने काहीच काम केलेलं नाही. आमच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. काहीच काम केलं नाही. आतापर्यंत मी सर्व आपण या प्रतिक्रिया ऐकल्या. सॉरी तुम्हाला, म्हणजे सर्वप्रथम तुम्ही ज्या पद्धतीने इकडे ज्या उद्देशाने इकडे आलात, कौल म्हणजे ज्या मतदारांचा कौल, पण कौल या दृष्टिकोनातून मतदारांची मतंसुद्धा या ठिकाणी व्यक्त करणं थोडंसं मला संस्कृती वाटतं. मी या ठिकाणी सर्वांना लक्षपूर्वक असे एक या ठिकाणी गोष्ट आणून देतो आपल्या माध्यमातून की मी हे म्हणतात ज्येष्ठ नागरिक आहे. मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या वयाच्या अवस्थेमध्ये सगळ्यांचे पक्षाचे जाहीरनामे घोषित झालेले आहेत, परंतु नजर चुकीने किंवा मुद्दाहून किंवा मला ते कळत नाही, पण निदर्शनात आणून देणं माझं काम आहे की ज्येष्ठ नागरिक या दृष्टिकोनातून त्यांना पेन्शन का बंद केली याबाबत कुठल्याही पक्षाने त्याबाबतचं धोरण दिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट की रेल्वेचं रिझर्वेशन जे आहे जे कारण हे सगळे संबंधित प्रश्न हे केंद्र शासनाचे आहेत. त्या उद्देशाने इथं कोणावर टीका न करण्याच्या भानगडीत न पडता मी हे माझे ज्येष्ठ नागरिक या भूमिकेतून मला जी अडचण वाटते ती कोण दूर करणार, म्हणून महाविकास आघाडीचे जे उद्धवजी ठाकरे आहेत यांच्याकडे आम्ही त्यावर हे घेऊन गेलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा पूर्णपणे विचार करून सहकार्य करण्याचं मान्य केलं. लोकांच्या खूप अपेक्षा आहेत उद्धव ठाकरेंकडून, महाविकास आघाडीकडून. कशा पूर्ण करणार तुम्ही? तुमचे काय आश्वासन आहेत? या मतदारसंघासाठी काय करणार? ठाकरे साहेब ज्या पद्धतीने कामं करताय शिवसेना आणि RPI या युतीने, त्या पद्धतीने ह्या म्हणजे ह्या विभागाचा चांगल्या प्रकारेच विकास होणार आहे, 100% होणार आहे. परंतु आत्ता सध्याच्या विद्यमान खासदार आहेत ते आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने इथे कुठलेही कामं करत नाही आहेत. फक्त कुठले उद्घाटन वगैरे एवढ्यापर्यंतच त्या इथपर्यंत येत आहेत. त्यामुळे त्या कुठेतरी हे बदललं गेलं पाहिजे वातावरण. काय समस्या आहेत या वॉर्डामध्ये? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पूनमताई येतात इथे काम झालेली आहेत. समस्या मी तुम्हाला असं सांगितलं की समस्या कशी आहे, इथे रस्त्यांची दुरावस्था आहे. कामं चालू आहेत, रस्ते इथे बरोबर नाही आहेत, लोकांना इथून त्रास होतोय. सगळ्यात मोठी समस्या पार्किंगची आहे. इथे तुम्ही बघत असाल की किती पार्किंग आहे. इथे मध्यंतरी आग लागलेली आणि तिथे काळ्या पार्किंग असल्यामुळे तिथे फायर ब्रिगेड पोहोचू शकलेली नाही. म्हणजे बेसिक ज्या समस्या आहेत लोकांना त्या समस्या पूर्णपणे होत नाहीये. ड्रेनेजची समस्या, 1 तास पाऊस पडला की इथे लगेच भरतं. पण याचं काम BMC तर ठाकरेंकडे होती ना इतके वर्ष. नाही, BMC ठाकरेंकडे होत आहे, ते काम चालूच आहे त्यांचं. त्यांनी कुठे हे नाही केलं आहे. त्याचं BMC ठाकरेंकडे आहे आणि होती आणि पुढेही राहणार आहे आणि हे कामं त्यांची चालूच राहणार आहे. पण आता तुम्ही असं म्हणताय की ते मोठे बोर्ड लावतात की खासदार पूनमताई महाजन ह्याच्यातून हे काम झालं त्यांच्या, पण ते काम तुम्ही गेले 10 वर्षामध्ये का नाही केलं? हे आत्ता तुम्ही कामं करते. इलेक्शन आले की यांची कामं चालू होतात. म्हणजे तुमचे प्रॉमिसेस काय? तुम्ही का उमेदवार देत नाहीत? पण नाही, आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार, काँग्रेसचा उमेदवार डिक्लेअर होईल तेव्हा त्यांच्याकडे सीट आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य निवडून देणार आहे यावेळेस. पण आता माझं म्हणणं असं आहे की विद्यमान खासदार आहे त्यांनी तरी डिक्लेअर करून त्यांनी कामं करावी, प्रचाराला सुरुवात करावी. तुम्ही याचा अर्थ त्यांची कुठेतरी चूक झाली आहे गेल्या 10 वर्षात, म्हणून त्यांचीच लोक त्यांना तिकीट देत नाही, उमेदवारी देत नाही. अगदी महत्वाचं आहे की त्यांची कुठेतरी चूक झाली आहे म्हणून त्यांना तिकीट मिळत नाही असा आरोप आहे. कोणाची चूक झाली आहे नाही झाली आहे आपण कोणाला गृहीत धरू शकत नाही आहे. पण असा विषय आहे की आम्ही सध्या तरी आमच्या उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये जितकं पूनमताई खासदारांनी जेवढं काम केलेलं आहे ते आता आमच्या सध्याच्या वॉर्डमध्ये तरी इतकं काम चालू आहे की आमचे स्वतः नागरिक आम्हाला येऊन सांगतात की इतकी कामं चालू आहेत. काही समस्या नाही आहेत वॉर्डात काहीही समस्या नाही आहे. ज्यांना असतील ते स्वतः मांडतायत. पण आम्हाला सध्या तरी आम्ही म्हणू शकतो की आमच्या ताईंकडून तरी काही समस्या नाही आहेत आमच्या वॉर्डमध्ये. या ताईंनी सांगितले की वॉर्डमध्ये समस्या नाही आहेत. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला देखील आहेत. यांच्याकडून आपण काय समस्या आहेत त्यांच्याबद्दल विचारूया. काय समस्या? सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत. एक रस्त्याचं काम सरळ करत नाही आणि जायला यायला पण रिक्षा फिरून घेऊन जावं लागतं. आतमध्ये येत नाही रिक्षा. आम्हाला प्रॉब्लेम होतो रिक्षाचा. ट्रॅफिकची समस्या. ट्रॅफिकची समस्या आहे. भरपूर ट्रॅफिकच्या समस्या असल्या तरी प्रत्येक ठिकाणी नागरिकांसाठी प्रॉपर काहीच सोय नाही आहे किंवा जे आपले वयस्कर आहेत जसं त्यांनी सांगितलं त्यांच्याही भरपूर समस्या आहेत. मेन तर आमच्याकडे कॉलनीत तोच प्रॉब्लेम आहे की
प्रचंड सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, रोडचं काम चालू आहे, ते प्रॉपरली त्याच्यानंतरही काम झाल्यानंतरही त्याचं प्रॉपरली काही अलाइनमेंट्स होत नाहीत. अर्धवट कामं सोडली जातात, ते खड्डे तसेच राहतात. मेन पावसाळा येतोय आता, त्यामुळे हा खूप प्रॉब्लेम होणार आहे. अगदी एक महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि हा महत्वाची समस्या देखील आहे की पावसाळ्यामध्ये या भागामध्ये पाणी तुंबतं. शिवसेना ठाकरे गटाचे आणखीन कार्यकर्ते नाही, इथे मुख्य म्हणजे गेली जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष महानगरपालिकेवरती प्रशासक असल्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाही आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या प्रशासकाकडे गेल्यानंतर कधीही त्याचा निर्णय होत नाही. कारण शेवटी प्रशासक हे राज्य सरकारकडून आलेले असतात आणि केंद्र सरकारकडून प्रतिनियुक्तीवरती आलेले असतात. IAS IPS ऑफिसर्स असतात. तर त्यामुळे ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्राने ठरवलं पाहिजे आणि त्यामुळेच कामं होत नाही. जोपर्यंत ठाकरे गटाचं इथे सत्ता होती तोपर्यंत कामं पूर्णपणे होत होती. आज हे बोलतात की भाजपचा उमेदवार दिलाय, भाजपला बाळासाहेबांनी मोठं केलेलं आहे. हे प्रत्येक घरात बारक्या बाळाला जरी विचारलं ना तर भाजपला शिवसेना प्रमुखांनी हात दिला म्हणून आज ती भाजप इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आज हे बोलतात आज यांनी शिवसेनेचे तुकडे केलेले. अरे यांच्यात दम जर असता तर 2 महिने तिकडे पळून का गेले? गुवाहाटी गुजरात तुमच्यात दम येतं, इथं शिवसैनिकासमोर उभं राहून तुम्ही बोललं पाहिजे होतं की ही शिवसेना आमची आहे. आज हे शिवसैनिक तेच आहेत ज्यांनी शेवाळे साहेबांना आणि आता काय म्हणतात ते आमदार आहेत ते कुडाळकर, त्यांना ह्याच शिवसैनिकांनी पैसे नाही घेतलेले साहेब. यांनी आमदार केलं, यांनी खासदार केलं, यांनी त्या भाजपला जवळ करून त्यांना प्रमोद शिरवाळकर आमदार. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण बघतो की इथून आरोप प्रत्यारोप होतात, कोणी कोणाला मोठं केलं. समस्या या वॉर्डाच्या आहेत, या मतदारसंघाच्या आहेत. सगळ्यात प्रथम मी आपलं सुचवितो की मी एक सर्वसामान्य झुग्गी झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती आहे. गेल्या वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की 2022 पर्यंत ह्या ठिकाणी गरिबांना मोफत घरं मिळतील. मी पण एक झोपडपट्टीमध्ये राहतो. त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत SRA मार्फत या ठिकाणी आमचं पुनर्वसन झाले. पुनर्वसन आमचं SRA मार्फत झाले, शासनामार्फत झाले. आमच्या येथील ज्यावेळेस रहिवाशांच्या ज्या समस्या होतो, आम्ही सन्माननीय पूनमताई महाजन ज्या याकडच्या खासदार आहेत त्यांच्या दालनामध्ये आमचा प्रश्न मांडला गरिबांचा. दुसरी गोष्ट, आत्ता जे आमचे सहकारी आहेत ज्यांनी आता सांगितलं की आपकी बार 400 पार, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस म्हणजे पुलवामाची जी घटना घडली त्यावेळेस 400 किलो RDX जे आलं होतं ते तुम्हाला माहीत नाही की कुठून आलं, पण तुम्हाला हे माहिती आहे की 400 पार आम्ही नक्की होणार, कारण तुम्हाला ईमीवर तुम्हाला विश्वास आहे. अगदी अगदी मुद्दा लक्षात आलाय. तुम्ही ऐकले असतील आरोप काय झालेले आहेत, समस्या आहेत तुमच्याच विभागामध्ये राहणाऱ्या महिलांनी सांगितलं. आज मला तर भगिनींना विचारायचं आहे, ज्या जो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना केलेल्या आहेत महिलांसाठी, आज हाफ तिकिटीवर जात आहेत ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सोयीने जात आहेत की आज बसचा जो प्रवेश करतायत तो आज मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदीजींच्या सावधानातून होत आहे. आज ज्या महिला सक्षमीकरण झालेलं आहे ते कुणाच्या दमावर झालेलं आहे? फक्त नरेंद्र मोदीजी यांच्या ह्याच्यावर झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यावर झालं आहे. आणि आज मला अभिमान वाटतो आमच्या दोन्ही नेत्यांचा. तर मी पहिलाच भगिनींना सांगेन की तुम्ही जे विरोध करताय ते कुणाला करताय? तुमच्या एक अस्तित्वावर करताय. आणि तुम्ही जे कार्य केलेले आहे आपल्या पंतप्रधानांनी त्यांना बोट दाखवताय. त्यामुळे आज जे आपण आवाज सक्षमीकरण केलेलं आहे ते कुणासाठी केलेलं आहे ते पण थोडा विचार करावा त्यांनी. मागण्या भरावा किंवा समस्या आहेत तिकडे म्हटलं गेलं की अजूनही समस्या आहेत, त्या समस्या तुम्हाला दिसत नाही. आता मी काय म्हणतो, आता तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर केंद्रातून आणि महाराष्ट्र शासनाने एवढी जी कामं आता तुम्ही मलसरण्याचं काम बघत असाल, इतर ठिकाणी रोडचे कामं बघत असाल, आता ही रोडची कामं चालत असताना, ही मलसरणीची कामं चालत असताना आता ही थोडी अडथळा तर होणारच. त्यांच्या तर लक्षातच येत नाही, कारण त्यांची बुद्धिमत्ताच तेवढी आहे. त्यामुळे त्यांना काय सांगतात, त्यांना आपण आरोप हे करण्याचा काय पॉईंटच नाही आहे. बघा, आपलं घर
थोडक्यात सांगतो मी, आपलं घर जेव्हा आपण दुरुस्त करायला काढतो किंवा आपण काय चांगलं काम करायला जातो तर आपल्याला थोडा त्रास होतो, डेफिनेटली होतोच सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. पण त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नाहीये ना, त्यामुळे त्यांना काय बोलण्याचा पॉईंट नाही. कुडाळकर आणि पुन्हा महाजनांनी कामच केलं नाहीये आणि आम्हाला त्यांच्याकडे ऍक्सेस मिळत नाही असा आरोप. जे तुम्हाला बोलत आहे ते प्रथम इकडचे सामान्य नागरिक आहे की कोणत्या पक्षाचे एक प्रतिनिधी म्हणून ते बोलतात आहे ते तुम्ही तपासून घ्या आणि त्या प्रकारे बोला. इथे कुठे कुठे केवढे जण इथे बोलतात आहे, ते राहतात कुठे कामोट्याला राहतात आहे, कुठे पनवेलला राहतात आहे आणि इकडच्या समस्या सांगतात आहे. आमच्या बरोबर असलेले ज्येष्ठ नागरिक आहे, सामान्य नागरिकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे आहे जो कामोट्याला राहतो त्याने कामोट्याचे प्रश्न बघा ना. इकडे काय 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 कोणते रस्ते झालेले आहे. इथे टिळक साठी जे केलेलं आहे एवढे वर्ष 67 सालापासूनची म्हाडा वसाहत आहे, त्या म्हाडा वसाहतीसाठी जी मलनिस्सारण वाहिनीची काम आहे ती मलनिस्सारण वाहिनीचं काम इकडे जोरात चाललेलं आहे. त्यांना दिसत नसेल काय असेल ते गोष्ट वेगळी आहे. जिथे पहिल्यांदा आपल्या इथे खड्ड्याचे रस्ते होते, जे त्यांच्या काळातले जे बीएमसीच्या वेळी जे खड्ड्यातले रस्ते होते, आजच्या काळात ते सिमेंटचे रस्ते होतात. तुम्ही इथे येतानाच तुम्ही बघितलं असेल. जर ह्यांनी डोळ्याला पट्टी बांधली असेल काँग्रेसची पट्टी, जर ह्यांनी डोळ्याला काँग्रेसची पट्टी बांधली त्यांना काम दिसणार नाही, त्यांना काम दिसणार नाही. एक मोठा आरोप आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची पट्टी बांधली आहे. काँग्रेसच्या शाळेत शिकलात हे लोक. मोदी जो आहे ना तो काँग्रेसच्या शाळेत शिकला आणि आज ही काँग्रेसने बनवलेली सरकारी आज ह्या काँग्रेसने बनवलेले जे सरकारी विमानतळ म्हणा, काँग्रेसला एवढ्या वर्ष सत्ता होती त्यांनी ते केलं. केलं. मग यांनी काय केलं, महागाई बोलतात ना, गॅस सिलेंडर घेऊन चालले होते नाचत. काय झालं, अदानी परत रेल अंबानी इनको सब दे दिए, यानी सब गुजरात में सब माल बेच दिए. गुजरात में बघा हे सरकार आलं पण कसं तोडफोड करून आलंय. त्यांचा आयोग म्हणजे इमानदार एक पण यांच्याकडे नाहीये. सगळे 40 चोर घेऊन आलेत. महाराष्ट्राचं तुम्ही आता सिनियर सिटीजन आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण बदललं. तुम्ही आधीपासून महाराष्ट्र बघितलेलं आहे. पण वर्ष झाले मला याच्यामध्ये, पण हे आले शिवसेनेच्या जीवावर आले. पण हे काही लायकीची माणसं नाहीत, आमच्या सुळेदारांनी त्या गुजराती मोराची बाई देतायची गाडी अडवली होती. समस्या आपण बघितल्या, तुम्ही पण इथून नागरिक म्हणून इथे आलेला आहात, दोघांचे आरोप प्रत्यारोप बघितले. साहब भाजपा के जो मेरे दोस्त काम बता रहे हैं सर, ये स्टेट पॉलिसी और सेंट्रल की पॉलिसी का काम है, ये मेंबर ऑफ पार्लियामेंट का इनिशिएटिव का काम नहीं है. काम की बात तो दूर की बात है सर, 10 साल में एक जनता दरबार नहीं हुआ. एक जनता दरबार अगर वो बता दे 10 साल में एक भी जनता महाजन लोगों को मिलती नहीं, कोई जनता दरबार नहीं हुआ है. वो आके खाली जो फेस्टिवल में आते हैं, फेस्टिवल में आके लोगों से मिलते हैं, उसके लिए मुलाकात हुई है. जनता दरबार नहीं हुआ है तो काम कैसे करेंगे. त्यांचा आरोप आहे पूनम महाजन फक्त सण उत्सवालाच येतात, आम्हाला भेटत नाहीत. अहो गेले त्याच्या अगोदर 10 वर्ष प्रियादत होती, सण उत्सवाला पण नाही आली. त्यांचं कार्यालय कुठे ते पण माहिती नाही. कोणता पक्ष, कोणता काँग्रेसचा कार्यकर्ता गेल्या 2, 5, 10 वर्षात या ठिकाणी कोविडमध्ये जेव्हा लोक गरज होती तेव्हा कुठे होते काँग्रेसचे नेते. कोण आहे काँग्रेसचं इथे, त्यांनी सांगावं कोण येणार आहे इथे, प्रियादत येणार की कोणता उमेदवार येणार. आमचे तरी 4, 5, 10 नावं आहेत. त्यांनी डिक्लेअर करावं, आणायचं होतं ना त्यांचा उमेदवार. आमचं होणार, आमचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये, आमचा उमेदवार आता जरी आला तरी आमचं काम सुरू आहे. आमचं काम कार्यकर्ते प्रत्येक उमेदवार कोण निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पार्टीचा कमळ हाच उमेदवार आहे. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे. त्यामुळे उमेदवार हा का विषय नाही. पूनम महाजनांनी गेले 10 वर्षाचे काम केलंय ते आमचं काम आहे. त्यामुळे उमेदवार हा का विषय नाही. एकच उमेदवार. तरी पण बघितलं कौल 24 मध्ये कार्यकर्त्यांची मतं काय आहेत, तर कार्यकर्ते कशा पद्धतीनं आपला उमेदवार निवडून देतील, कोण इकडचा नवा खासदार होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. या खासदारानं या भागातल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवाव्या, सर्वसामान्य नागरिकांना विकास द्यावा अशीच अपेक्षा झी 24 तास देखील करतोय. यासोबतच या कार्यक्रमामध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.